हे साहेबांनी त्याच्यामुळे केस याला महाराष्ट्र राज्याचं मास्टर प्लॅन त्याच्यानुसार आपण 40 TMC पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला 191 त्याच्यात आपल्याला 10-40 मिळालं आहे पण आपल्याला टोटल 17 TMC पाणी तर ते पाणी आपल्याला रिजनरेशनचं म्हणून तर आपल्याला ही गट घातलेली की दोन राज्यांचं युनिव्हर्सिटी MP आणि गुजरातचं मिळालं त्यामध्ये 17 TMC स्टोअर करू शकतो दुसऱ्या टप्प्यामध्ये जे पाणी आहे ते गुलाबभवन मतदारसंघाच्या बाजूला पूर्ण पाणी जाऊ शकतो आपला एक लेवल खाली 3.5 मीटर नंतर आपण म्हणतो याचं हे जर NOC मिळालं तर पाठीमागच्या काळामध्ये आम्ही जायकवाडीला बॅरिगेट्स करताना नाथसागरला जी सुरुवात केली तिथपासून शेवटचा बाबळी बॅरेज करत असताना त्यावेळेस असं सुप्रीम कोर्टाची आम्हाला अडचण होती आम्ही त्यावेळेस पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो त्यावेळेसच्या त्यांना मी ते पूर्ण करून सांगितलं की आता आम्ही केलेलं आम्हाला तुम्ही मान्यता द्या पंतप्रधानांनी ती मान्यता त्याच्या बाबतीमध्ये दिली आता गुजरात स्टेट मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र साधारण तिन्ही स्टेट एका विचाराची आहे तो मोदी साहेबांना मानणार आहे त्याच्यामुळं आता तिथं दोन्हीकडं म्हणजे आम्ही नर्मदा प्रकल्पाच्या वेळेस त्यांचं उकाई आणि नर्मदा त्याला आम्ही टोटली मदत केली होती महाराष्ट्रात त्याच्यावर तो प्रकल्प झाला ते सगळं बागायती झालं प्रचंड म्हणजे त्याचे सगळं त्यांचं चित्रच बदलून गेलं 2 लाख फॅक्टरी आहे त्याच्यात आपण बसत 2 लाखाच्या पुढचा म्हणून तो बसतो काही नाही हे इरिगेशनचे सचिव महोदय आणि दीपक कपूर मला आठवण करतात हेड वॉटरमध्ये काय सर त्यामुळे काय झालं सर दर खूप जास्त आहे मोबाईल याला नंतर मारायची करत आज 2 तारखेला मला अनिल भाईदास पाटील गुलाबराव पाटील ह्या सगळ्यांनी मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनाच आम्हाला साहित्य संमेलनाच्या शुभारंभाच्या करता आणि काहींना समारोपाच्या करता निमंत्रित केलेलं होतं आज मी आणि दीपक केसरकर आम्ही बरोबर आलो मला थोडंसं काही करून हे पाडसे धरणाची काय परिस्थिती आहे कारण नेहमी कॅबिनेटमध्ये तुमच्या जळगाव जिल्ह्याचे दोन्ही मंत्री किंवा हे लवकर झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरत असतात आणि मग मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवून ह्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली ती जवळपास 4,900 कोटी रुपयाची दिली आणि त्याच्यामध्ये इथल्या उपसा सिंचन योजना पण इन्क्लूड केलेल्या आहेत 5 उपसा सिंचन योजना नव्या आहेत 2 पूर्वीच्या ज्या काही आपल्या सहकारी उपसा सिंचन योजना होत्या पाणी पुरवठा योजना त्याच्यामध्ये आपण इकडं कन्वर्ट केल्या की जेणेकरून तिथल्याही लोकांना व्यवस्थितपणे पाणी मिळावं आत्ता काम पाटील म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे ते करतायत त्याच्या संदर्भामध्ये काही काम अजून पाठीमागे राहिलेले त्यांना त्याचे ड्रॉइंग्स पाहिजेत त्याचे ते ड्रॉइंग आले की 3 त्याच्या संदर्भातले पिलर आहेत त्या 3 पिलरचं पण काम तातडीनं सुरू होईल साधारण 70-80 फूट खोल जावं लागतं आणि खालनं 70 फूट भरत तो पिलर वर आणावा लागतो हे धरण असं आहे महाराष्ट्रातलं की इथं 100% बाकीची धरणं 50% 60% इथपर्यंतच त्यांना पाणी उपलब्ध असतं तरी आपण धाडसाने त्या ठिकाणी करतो इथं 100% पाणी उपलब्ध होणारं हे धरण आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मध्य प्रदेश गुजरात आणि आपलं महाराष्ट्र ह्या 3 राज्यांशी संबंधित काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्या करता इकडनं प्रस्ताव पाठवून दिल्लीतनं त्याला मान्यता घ्यावी लागणार आहे आणि ती मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला पूर्णपणे पाणी अडवता येणार आहे आता हे मेन जे काम चाललेलं आहे हे कामाला पैसे कमी पडू नये म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब मी आणि अनिल भाईदास गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन आम्ही सगळेच जण याला कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता पडू द्यायची नाही
अशा प्रकारचा निश्चय केलेला आहे. आता सुप्रमा वगैरे सगळे झालेले आहे. आता इथनं पुढच्या गोष्टी करण्याच्या करता जरा दिल्लीमध्ये पण आम्हाला सगळ्यांना पाठपुरावा करावा लागेल आणि साधारण 18 TMC पर्यंत एकूण 17 ते 18 TMC पर्यंत पाणी इथं अडू शकतं. आज भूसंपादन त्या बाबतीमध्ये करण्याच्या करता पैशाची गरज आहे आणि साधारण अजून 4000 एकरावर मी सांगतोय अंदाजे 4000 एकर भूसंपादन ज्याच्यात पाणी अडल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाणार आहे ते बुडीत क्षेत्र होणार आहे. म्हणून ते आपल्याला ताब्यामध्ये घ्यावं लागेल. त्यालाही मोठ्या प्रमाणावर रक्कम त्या ठिकाणी लागणार. हा सगळा एकंदरीत व्याप लक्षामध्ये घेता आपल्याला जर केंद्र सरकारचा पण पैसा ह्याच्यामध्ये आणता आला तर अधिक फायद्याचं ठरेल. कारण एकट्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 5000 कोटी रुपये एका धरणाच्या करता देणं, कारण राज्याच्या पुढं चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक धरणं, अनेक प्रश्न, अनेक वेगवेगळ्या समस्या असतात, त्या सोडवण्याचं काम आम्हाला करावं लागतं. तर म्हणून एक अशा प्रकारचा विचार झालेला आहे. जसं गोसीखुर्द प्रकल्प तो 2 लाख हेक्टरच्या पुढचा होता म्हणून आपण तो नॅशनल प्रोजेक्ट केला, तशा प्रकारे इथं नॅशनल प्रोजेक्ट करण्याच्या करता काही थोड्याशा अडचणी येतील. परंतु आपल्याच विचाराचं सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं तिथं असल्यामुळं ती अडचण मोदी साहेब आणि संबंधित वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटचे मंत्री आणि बाकीचे सहकारी त्या ठिकाणी सोडू शकतील. म्हणून तशाही प्रकारचं सगळी माहिती मी आता घेतलेली आहे. कलेक्टरनी पण त्याच्याबद्दल बाबा काही जमीन आम्ही ताब्यामध्ये घेऊ इच्छितो, आम्हाला पैसे पाहिजेत आणि पैसे द्यायला जर विलंब लागला तर त्याला जवळपास 15% व्याज लावलं जातं. त्याच्यामुळे तोही भूर्दंड इनडायरेक्ट राज्यावरच पडतो. म्हणून या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं स्वतः एकदा पाहणी करावी. कारण मागं मी 2014 साली इथं आलेलो होतो. इथं त्यावेळेस पहिलं पाणी अडलं होतं, त्याचं पाणीपूजन त्या काळामध्ये केलं होतं. त्याच्या आधी पण मी इथं आलेलो होतो. परंतु एक गोष्ट आम्ही मान्य करू की वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये फॉरेस्टच्या अडचणी होत्या, त्या आता सुटलेल्या आहेत. इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते ते आता सोडवलेले आहेत आणि आत्ता उल्लेख केलेले आहेत ते काही प्रश्न राहिलेले आहेत. अशा या सगळ्या गोष्टीचा विचार करून महायुतीचं सरकार हे पाडळसे धरण हे कसं लवकर पूर्ण होईल याबद्दलचा विचार करत आहे. साधारण जून 2025 पर्यंत इथं पाणी अडलं गेलं पाहिजे. आपल्या ताब्यामध्ये असणाऱ्या जमिनीपर्यंत ते तिथं त्याचा फुगवटा गेला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे, जलसंपदा विभागाने नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर उपसा सिंचन योजनेची पण कामं त्या बाबतीमध्ये जर सुरू केली तर पाणी अडेल त्यावेळेस शेतकऱ्यांना पण, आणि इथं जास्त हेड 75च आहे त्याच्यावर जास्त काही टप्पे करावे लागत नाही. त्याच्यामुळे तिथं सोलरचे पण व्यवस्था, सोलर पॅनलची पण व्यवस्था आपण करू पाहतोय, जेणेकरून इथले पंपाला लागणारी वीज तेवढीच वीज सोलर पॅनलमधून तयार करून महावितरणला दिली तर महावितरण त्यांच्याकडची वीज इकडे देईल आणि शेतकऱ्यांचा तोही त्रास जरा कमी होईल. मग फक्त पाणीपट्टीचीच जबाबदारी ही शेतकरी वर्गावर येईल. मी सांगितलं ना बाबा की आता 4900 कोटी रुपयाची त्याला मान्यता दिलेली. तुम्ही काय ऐकलं मग इतका वेळ? अजून किती? ते 4900 कोटीची मान्यता दिली याचा अर्थ तेवढे पैसे लागतात. त्याच्यामध्ये त्यात म्हटलं की केंद्राचं बजेट पार पडलेलं आहे. तुम्ही कसं बघताय? कारण मी त्याच्याबद्दल कालच स्टेटमेंट केलंय. आता पाडळसे धरणाच्या बद्दल बोलतो. केंद्राच्या बद्दल फार विचारपूर्वक देशाचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन यांनी बजेट पेश केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्त्वाचे प्रकल्प अधिक गतीनं कसे पुढे नेता येतील या देशाचं अर्थव्यवस्था, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे $5 ट्रिलियन करायची. ती अर्थव्यवस्था 2028 पर्यंत तिथं गाठण्याच्या करता ज्या मूलभूत गोष्टी असतात त्या पाया इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं ते बजेट दिलेलं आहे आणि त्या बजेटचं आम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून स्वागत केलेलं आहे. विरोधकांचं कामच असतं विरोधाला विरोध करायचा, त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.